पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की पाकिस्तान मुर्दाबाद तुम्ही करत आहात काय सांगाल ज्या पद्धतीने केंद्र सरकारला याची जो भ्याड हल्ला जो दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी केला याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आपलं शेजारचं जे राष्ट्र आहे पाकिस्तान हे या भारताची एकते व अखंडतेवर जे त्यांनी केलेलं आक्रमण आहे हे आक्रमण आपण कदापि खपून घेणं हे योग्य होणार नाही ही आमची भावना आहे आणि यासोबतच यापुढे अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये आणि ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे यांना ताबडतोबीनं पकडून यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे आणि सोबतच हा संपूर्ण भारताचे जे सुपुत्र आहे या सगळ्या भारताच्या सगळ्या जाती धर्मापंथाच्या आणि पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन या दहशतवादाचा बिमोड कसा केला जाईल या दृष्टिकोनातून एकसंघ स्वरूपामध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे। या संदर्भातलं पुढचं काय आपलं पाऊल राहणार आहे आणि देशवासी म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे त्यामुळे सरकारने सर्व लोकांना सर्व पक्षाच्या लोकांना आणि सर्वांना एकत्रित येऊन त्यांची एक बैठक करावी आणि बैठकीतून भारताने एकमुखी या दहशतवादी हमल्याचा प्रतिरोध कसा आपल्याला करता येईल आणि यासोबतच ज्यांना पुन्हा अशा घटना घडणार नाही यासाठी काय उपाय असतील या संदर्भात त्यांनी सर्व दलाच्या आणि सर्व पक्षांच्या सोबत बैठक करावी आपली भूमिका स्पष्ट करावी। ये बहुत ही कायरता से भरा हुआ ये शंटा हमला था और हम इसकी कड़ी शब्दों में निंदा करते हैं और भारतवासी पुरजोर तरीके से भारत माता के सुपूत होने के नाते इस घटना का जो तीव्र शब्दों में वो जो कंडेम कर रहे हैं वो बिल्कुल लाजमी है और ये बदकिस्मती से जो हमला हुआ है ये बहुत ही दर्दनाक है। धार्मिकता निर्माण करण्याचं काम, सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम आणि या देशामध्ये जो द्वेष पसरवण्याचं काम या हल्ल्यातून भ्याड हल्ल्यातून दिसतोय। हा हल्ला म्हणजे हा भारतावर चालला आहे, भारताच्या अस्मितेवर चालला आहे आणि पाकिस्तानने हे जे भ्याड कृत्य केलेलं आहे त्या अतिरेक्याने जे काही कृत्य केलेलं आहे निष्पाप लोकांचा जो काही बळी घेतला आहे त्याचा निषेध, त्या पाकिस्तानचा निषेध आणि सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्ही याचा बदला घ्या। काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्यांना पूर्णतः समर्थन देण्याची राहील पण पाकिस्तान्यांचं लाड या देशामध्ये किंवा पाकिस्तानला माफ करता कामा नये त्याच्या या कृतीचा निषेध आज आम्ही करत आहोत। यामध्ये महाराष्ट्रातील लोक डोंबिवलीतील 3 लोकांचा बळी गेला, पनवेलच्या एका व्यक्तींचा मृत्यू झाला आणि मला एकच या ठिकाणी प्रश्न निर्माण करतो, आमच्या नेत्यांनी या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे की यामध्ये एवढा मोठा हल्ला होत असताना ही माहिती यांच्या इंटेलिजन्सला कशी माहिती मिळाली नाही सरकारच्या, त्यांचं ते फेल्युअर होतं का आणि सुरक्षा यंत्रणेचं फेल्युअर आहे म्हणून अर्धा तासांनी पोलीस तिकडे पोहोचली म्हणजे धनाधन अतिरेकी गोळ्या घालून ठार मारत होते निरपराध लोकांना। त्यावेळेस पोलीस नव्हती, कोण तिकडे आर्मीची लोकं नव्हती। पहलगाम असं गाव आहे की ते मिनी स्वित्झर्लंड म्हणतो आम्ही आणि उन्हाळ्यात हजारो पर्यटक तिथे जातात याची जाणीव आहे। या काश्मीरचा अर्थव्यवस्था त्यावर निर्भर आहे आणि अशा वेळेस हा हल्ला होताना सरकार काय करत होती म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही आत्ताची भूमिका तुमची स्पष्ट करा आणि जो निर्णय या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी घ्याल त्याला आमचं समर्थन असेल। सर, दौरा होता
सर असंही कळतंय मोदींचा दौरा होता कुठेतरी याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांचा दौरा देखील रद्द करण्यात आला. मग जर अशा पद्धतीची माहिती मिळत असून सुद्धा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी दखल घेण्यात आली नाही आणि संपूर्णतः यंत्रणा नाही हे केंद्र सर आज काही आम्हाला राजकारण इथे करायचं नाही. हा दुर्दैवी घटना आहे, वेदनादायी ही घटना आहे, कोणत्याही सामान्य माणसाचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की काश्मीरमध्ये या घटना वारंवार होत आहेत आणि तुम्ही या घटना वारंवार होत असताना पर्यटकांचा लोंढा जम्मू काश्मीरमध्ये जात असताना तुम्ही तिकडे पेहलगाममध्ये तर प्रचंड लोंढा असतो. अशा वेळेस सुरक्षा तुमची काय करत होती आणि तुम्ही जर हे अतिरेक्यांचा हल्ला होणार होता एवढं तुम्ही दक्ष आहात तर मग त्या ठिकाणी तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं? हे खरं म्हणजे हे सरकारचंही अपयश आहे आणि ह्या निष्पाप लोकांचा बळी जाण्यामध्ये इंटेलिजन्सचा सुद्धा अपयश आहे. आणि म्हणून सरकारने केवळ बोलघेवळेपणा करू नये तर कृती करावी. काँग्रेसचं समर्थन त्यांना आहे, ही आमची भूमिका आहे. नहीं, ये बिहार जो हल्ला हुआ है ये कम्युनल वातावरण जो बिगाड़ने का काम ये इसके पीछे दिखता है. दो रिलीजन्स को सामने आमने लाकर देश को अस्थिर बनाने की भूमिका इसमें दिखती है. अब इसके बारे में पूरी जानकारी आएगी, पर ये पाकिस्तान से आए वाले अतिरेकी यहाँ पर आकर टेररिस्ट 27 लोगों की जान लेते हैं, तो ये मैं समझता हूँ कि ये उनके ऊपर का हल्ला नहीं है, ये भारत के ऊपर का हल्ला है, ये भारत देश के ऊपर का हल्ला है ये. और इसी को नज़र में रखते हुए सरकार ने कड़क उपाय योजना करनी चाहिए. आज सुरक्षा यंत्र आज सवाल यही आता है कि वहाँ पहलगाम में इतना बड़े तादाद में अगर वहाँ पे पर्यटन जाते हैं तो सरकार का इंटेलिजेंस क्या कर रहा था? सरकार का इंटेलिजेंस क्या फेल्योर नहीं है उसका? सरकार का फेल्योर नहीं है. ये सब जो दिखता है इससे स्पष्ट रूप होता है कि पंतप्रधान को भागते आना पड़ा. पंतप्रधान के दौरे के बारे में उनको भी जानकारी थी, तुरंत दौरा रद्द करना पड़ा. तो इस तरह की जो बातें हुई ये सरकार की फेल्योर तो है ही, पर सरकार ने अभी ठोस कृति करना चाहिए. उसके लिए कांग्रेस का पूरा समर्थन है.